आणि छत्रपती संभाजीनगर पालिकेची आज सर्वसाधारण सभा पार पडते। ठाकरेंचे नगरसेवक बैलगाडीनं मनपाकडे रवाना झालेले आहेत। इंधनाच्या बचतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं बैलगाडी स्वारी आपण ही पाहतो दृश्यांच्या माध्यमातून। इंधन दरवाढीच्या निषेधासाठी ठाकरे सेनेचं हे अनोखं आंदोलन। आणि या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। सचिन, किती वाजता ही सभा होते आणि ही अनोखी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना सध्या दाखवतोय? श्रद्धा, आता 11 वाजेला ही सर्वसाधारण सभा जी आहे ती सुरू होत आहे। त्यासाठी आता जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आहे ते महानगरपालिकेमध्ये पोहोचलेलो आहेत। मी सध्या महानगरपालिकेतच आहे आणि या ठिकाणी आता ही जी सभा आहे ती सुरू होत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 7 नगरसेवक होते। त्यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या भडकल गेट येथून बैलगाडीमध्ये बसून महानगरपालिकेपर्यंतचा जो 1.5 ते 2 किलोमीटरचा रस्ता आहे तो कापला आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत ते या ठिकाणी दाखल होण्याचा प्रयत्न करत। मात्र महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच या सर्व नगरसेवकांना पोलिसांनी रोखलं आणि त्यानंतर वेळेअभावी त्यांनी माघार घ्यावी लागली, कारण की आम्हाला जनतेचे प्रश्न सभागृहात मांडायचे आहे, त्यामुळे आता आम्ही या ठिकाणी उतरत आहोत, माघार घेत आहोत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिली आणि त्यानंतर अडवल्यानंतर ते आता सभागृहामध्ये गेलेले आहेत। त्याचबरोबर इथे जर आपण पाहिलं तर एमआयएमचे 2 नगरसेवक होते, ते 2 नगरसेवक सायकलवर आले होते। त्यांनी देखील या ठिकाणी या निषेध दर्शवलेला आहे की आता आम्हाला सायकलवर यावं लागतंय, बैलगाडीवर यावं लागतंय, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे। आज हे सांगतायत की ईव्ही गाड्या वापरा, मात्र उद्या जर लोड शेडिंग वापरली तर आम्ही ईव्ही गाड्या कशा वापरायच्या, आम्ही का मग त्या गाड्या बाजूला ठेवायच्या का, असा प्रश्न उपस्थित या ठिकाणी करण्यात आला आणि या ठिकाणी निषेध म्हणून या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेने बैलगाडीतून महानगरपालिका गाठलेली आहे। आणि इथे कुठेतरी वंचित बहुजन आघाडीने देखील या दोन्ही गोष्टींवरती टीका केलेली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि एमआयएम ही स्टंटबाजी करत आहे, रीलसाठी या गोष्टी करत असल्याचा आरोप वंचितचे नेते अफसर खान यांनी केलेला आहे। त्यामुळे आजची जी सर्वसाधारण सभा आहे ती वादळी ठरण्याची शक्यता आहे। हो, या सभेसंदर्भातले सगळे अपडेट्स घेऊ। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।